अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. प्रेम म्हणतं ना की त्याचं सामर्थ्य आपल्यासमोर येतं. त्याची ताकद इतकी मोठी असते की प्रेम या एका शब्दामुळे सारं जग जवळ येऊ शकतं. दुसऱ्या बाजूला प्रेमाच्या इतक्या व्याख्या आपल्यासमोर येतात. प्रेम हे क्षितिजाचा ठाव घेणारं असतं. प्रेम हे समुद्रासारखं खोल खोल अथांग असतं. तर प्रेम हे आभाळाची उंची गाठणारं असतं वगैरे वगैरे वगैरे. पण प्रेम हे त्या त्यावेळी त्या त्या क्षणी हे व्यक्त करावंच लागतं. नाही तर प्रेमाची व्याख्या कशी करणार. आपल्या वागण्यातून बोलण्यातून कधी काव्यातून कधी गीतातून कधी गाण्यांमधून कधी आपल्या असण्यामधून कधी आपल्या नसण्यामधून आणि कधी कधी मौनातूनही प्रेम व्यक्त करता येतं. तरच जोडीदार कुठलाही असलं तरी आनंदाचं स्मित चेहऱ्यावर फुलल्याशिवाय राहणार नाही. अशी सुंदर आजच्या प्रेमाची गोष्ट आजच्या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत. सुप्रसिद्ध गायक म्हणूया, सुसंवादक म्हणूया, लेखक म्हणूया, साहित्यिक म्हणूया आणि अगदी महाराष्ट्राच्या लाडक्या माडगुळकर घराण्याचा वारसा पुढे नेणारे आनंद गजानन माडगुळकर. आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे स्मिता आनंद माडगुळकर. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार दादा. नमस्कार ताई. या इतकं छान वाटतंय की असा काय म्हणतात त्याला मला सुद्धा महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. ताई अशा बावरलेल्या आहेत. पण ताई या प्रेमाची गोष्ट ऐकल्याशिवाय आम्ही काही तुम्हाला सोडणार नाही. तर ही प्रेमाची गोष्ट ऐकूया आपण. तुम्ही विराजमान दादा या. आनंद दादा स्मिताताई पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. गदिमांची इतकी आठवण येते आहे कारण त्यांना आम्ही काही प्रत्यक्ष पाहू शकलो नाही. पण त्यांच्या लेखणीतून साहित्यातून मुळात गीतातून आमच्यापर्यंत ते आमच्या इथेच आहेत. पण मला आज इतका भाग्याचा दिवस वाटतोय की आनंद दादा त्यांचा वारसा पुढे नेणारे आज प्रत्यक्ष इथे आहेत. मी त्यांना हात लावू शकते आणि गदिमा काय आणि ते काय त्यांना मी अनुभवू शकते. आणि गदिमांचा मला इतकं आश्चर्य वाटतं आहे की त्यांनी इतकं सुंदर नाव ठेवलं आहे आनंद. म्हणजे निराशा नैराश्य दुःख वगैरे काहीही आसपास शिरणार नाही. नावच घ्या फक्त याच्या आनंद. पाठीमागे एक छोटासा किस्सा आहे बरं हां का. सांगा ना. तो किस्सा असा की माझा जन्म झाला 1948 मध्ये आणि 48 ही गदिमांच्या कारकिर्दीचा खऱ्या अर्थाने प्रारंभ होता. वा वा वा. म्हणजे त्यांचा रामजोशी हा चित्रपट, होय. कथा पटकथा संवाद आणि काही लावण्या हो सुद्धा ना, हो ना. आणि तो सुपर डुपर हिट. तर माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांनी आईला पत्र लिहिलं होतं बरं का, म्हणजे विद्याताईनं, हां. की प्रिये हा मुलगा आपल्या जीवनात आनंद घेऊन येतोय म्हणून त्याचं नाव आनंद ठेव. आणि तसंच आणि झालं. गंमत नाही. आणि माझं दुसरं एक नाव ज्ञानेश्वर म्हणून आहे बरं. वा, वा, पण ते वा. मी कितपत जस्टिफाय केलं मला माहित नाही. पण आनंद मात्र निश्चित आहे. वा. आणि गदिमांच्यातला जो एक विलक्षण गुण होता की त्यांच्यात एक असा छान मिश्किलपणाची एक छटा होती वा. की समोर दादर ती त्यांनी मला दिली असं मला वाटतं. अरे वा वा. I किती enjoy सुंदर it, सांगितलं किती सुंदर सांगितलं. पण दादा नुसतं नाव ठेवून उपयोग नाही. त्या आनंदाला स्मितहास्याची लकेरही हवी. निश्चित, आणि ती निश्चित. इथे बसलेली आहे. आणि पाहता पाहता 49 वर्ष झाली. ताई थोडी मागे जा. अशी गुजरातला जा तू थोडीशी. हं. आणि काय कसं कसं जमलं तुमचं ताई. माझे जाऊबाई आहेत त्यांच्या आत्या आणि माझी मावशी हां. त्यांनी हे जमवलं. हां. आणि मग आम्ही दोघं भेटलो. पण तुम्ही मूळ गुजरातमध्ये आपण महाराष्ट्रीयन पण मराठी. गुजरातमध्ये हो होता. हो हो. पण माझे तुला वडील आश्चर्य नाही merchant वाटलं की काय महाराष्ट्रात माहीत नव्हतं फारसं मला. पण यायचं होतं महाराष्ट्रात. तेवढं यायचंच होतं. नक्की होतं. हां. हं. म्हणजे महाराष्ट्रात लग्न होऊन गुजरातमध्ये नाही नाही राहायचं. जायचं.
त्या एका ठाम मुद्द्यावर हो. महाराष्ट्र आणि आई वडिलांना पण महाराष्ट्रात यायचं होतं. हां, हां. त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की मराठीच मुलं बघायची. पण ताई महाराष्ट्र- तुला माहिती होतं माडगुळकर नाही नावाचं ना. एक सरस्वतीचं दालन, त्या दालनामध्ये आपण प्रवेश करणारे माहिती होतं तुला? नाही ना, त्यावेळेला काही माहीत नव्हतं. काही माहित नव्हतं. काही माहीत नव्हतं. ते अगदी म्हणजे असं म्हणतो ना आपण की कसं त्या ह्याच्यातनं बाहेर निघाले मी, हेच मला माझं आश्चर्य वाटतं की माझी म्हणजे बहीण आहे, तिला माहीत होतं, आई वडिलांना माहीत होतं, पण मला माहीत नव्हतं हे. मग माडगुळकर हे नाव एवढं मोठं, एवढं हे लग्नानंतर मग आल्यावर मग हळूहळू सवय झाली. खऱ्या अर्थाने त्यावेळेचं स्टारिझम किंवा स्टारडम आणि काय म्हणतात त्याला सेलिब्रिटी म्हणजे आमच्या फॅमिली गल्लीत. एवढी मोठी ते काहीच माहीत नव्हतं. पण बरंच अज्ञानात सुख हो. असतं ना, त्यामुळे तू पण तिकडे मला अशीच फॅमिली हवी होती, मोठी, छान, असं खूप माणसं घरात असली. मोठी म्हणजे फॅमिली फारच मोठी असं तिला वाटत होतं, कारण आम्ही एका आमच्या धंद्यातल्या कामाकरता म्हणून सगळे कर्जत. जवळजवळ 40-50 जण कर्जतला आलो होतो, पण सगळी आमची फॅमिली बापरे. नव्हती. म्हणजे पण संबंध- मला असं वाटलं खूप तिला अशी मोठी. विरवंडी की अरे बापरे ही यांची फॅमिली दिसतीये. म्हणजे आमची फॅमिली मोठी आहे, हां. पण एवढी मोठी नव्हती हो. हां. त्यामुळे पण आहे, 7 भावंड आहेत, हो. सगळे चुलत मामा, सगळे गजबजलेलं बरेच कायम. खूप माणसं आहेत किती तशी. लोक आलेली पाहायला तुला? बरीच आली होती, जवळजवळ 25-30 लोक तरी होती. त्यातला नेमका कोण आनंद कळला की नाही मी तुला? बघितलंच नाही त्यांच्याकडे. तिची गंमत माहितीये, म्हणजे आम्ही आमचा पाहण्याचा जो ज्याला मेन कार्यक्रम म्हणतो तो कर्जतला झाला बरं का. बरं. त्याच्या आधी आम्ही एकदा मुंबईला नुसते भेटलो होतो, हां, हां. आणि त्यावेळेला सांग ना स्मिता तू. काय मी बघितलंच नव्हतं यांना, मला फार भीती वाटत होती, कारण आय वॉज ओनली 21 ना त्यावेळेला, त्याच्यामुळे मला फारसं माहीत 21 नव्हतं. म्हणजे बालविवाह हो, आता. त्यावेळेला. नाही, आता तर त्याच्यामुळे मला काहीच माहीत नव्हतं कसं काय सगळं. आणि मग नंतर मग मी बघितल्यावर मग म्हटलं, आणि कर्जतला गेल्यावर मग जरा थोडंफार बघितलं, माणसं बघितली. नाही, म्हटलं पण तुला मुंबईची गंमत सांगणे की तिनं माझ्या चेहऱ्याकडे पाहिलंच नव्हतं. हो. काय तिनं म्हणे म्हणजे नुसते पाय पाहिले, वा 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 वा. पण नशीब माझं की माझे पाय स्वच्छ असावेत बहुतेक. पाय जमिनीवर आहेत हे पाहिलं तिनं, Exactly. त्यामुळे तिला आभाळाची त्याच्यावरून उंची तिला गाठता अंदाज आली. बांधला की अरे चांगला दिसतोय मुलगा बहुतेक. तसं नाही, जमिनीवर पाय आहेत मुलाचे म्हणजे क्या हा बात आहे. हा उंचीवर नेणार आपला, असं असं तिला वाटलं. स्मिताताई काय वाटलं. आमची साधी नाही आहे, तुम्हाला वाटतंय खरं तर. आणि त्यावेळेला गंमत म्हणजे मी थोडंसं हिंदी फिल्म इंडस्ट्रीत हातपाय मारण्याचा प्रयत्न करत होतो बरं का. म्हणजे राज खोसला फिल्म्स त्यावेळेला गरा कामत हे माझे लेखनातले गुरु. होय, होय, होय. त्यांच्याकडे मी त्यांच्याबरोबर त्यांचा ॲसिस्टंट म्हणून काम वगैरे करत होतो. त्यामुळे मग आमच्या सासरे बुवांना थोडी नाही म्हटलं तरी हो, मग. फिल्म इंडस्ट्रीतली माणसं म्हणजे भीती वाटते ना थोडीशी. हं? तर ते मला असं म्हणजे तसं न दाखवता ते मला म्हणायचे, आनंदराव यू मस्ट फाइंड सम टाइम फॉर वंदा. म्हणजे खरं तर त्यांना फिल्म इंडस्ट्रीतली माणसं बरी रिकामटेकडी असं ते माहीत नव्हतं, पण ते आपले बिचारे असं म्हणायचे. तुम्ही तेव्हा नाटकात काम करत होता ना दादा? हो. मी माझी गमतीशीरच आहे करिअर. मी तुला सांगू का, जसं आयुष्य आलं तसं मी घेत गेलो. आनंदाने स्वीकारलं. आणि गंमत सांगतो मी, कलेच्या दृष्टीनं जर विचार केला ना तर आधी मी नाटकाकडे वळलो. होय होय. मी रंगायन मुंबईत जी संस्था होती म्हणजे विजयाबाई मेहता घ्यायच्या, त्यांच्या रंगायन संस्थेत मी गेलो होतो माझ्या एका मित्रामुळे. मग त्यावेळेला तिथे आय रिमेंबर भक्ती बर्वे तिथं होत्या, नीना कुलकर्णी होती, दिलीप होता, होय, होय. आणि छान मंडळी होती, आणि इट वॉज सच अ फाईन कंपनी. आणि मग त्याच्यानंतर मी एक नाटकातही काम केलं होतं. हां. एक सबनीसांचं नाटक म्हणून नाटक होतं. तर तुला गंमत सांगण्यासारखी होती. म्हणजे त्या नाटकाच्या वेळेला आमचं लग्न ठरलं होतं बरं का. ही त्या नाटकाला आली होती पाहायला. आणि बघायला. आणि गदिमांनी मला फिल्म इंडस्ट्रीपासून किंवा नाटकापासून दूर ठेवण्याचा थोडासा प्रयत्न करून पाहिला बरोबर, होता. त्यांना माहिती त्यांना आपलं होतं. असं वाटत होतं की आपलं पोरगं भल्या मार्गाने गेलं तर बरं. कदाचित अनुभवामुळे असेल, I don't know. हं? तर पण ते नाटक त्यांनी पाहिलं आणि त्या रात्री त्यांनी ते डायरी रोज लिहायचे लिहायचे, बरं का. सुंदर. म्हणजे त्यांची जवळजवळ त्यांच्या संपूर्ण 48 ते 77 सगळ्या डायऱ्या उपलब्ध आहेत. बाप तर ज्या दिवशी माझं नाटक मुंबईत झालं त्या दिवशी त्यांनी रात्री त्यांच्या डायरीत लिहून ठेवलं होतं. मला घरी बाबा म्हणतात बरं का. बर. तर त्यांनी असं लिहून ठेवलं की बाबा इथे मुंबईत काहीतरी शिकण्याकरता आलाय असं म्हणतोय, पण ते काही खरं नाही आहे.
हा बहुतेक नाटक सिनेमातच जाणार बरं का. आणि शेवटी त्यांची कॉमेंट महत्वाची आहे की शेवटी वळणाचं पाणी वळणानच जायचं, यथा बीजम तथांकुराह. आणि मला म्हणजे माझ्या दृष्टीने तो आशीर्वाद होता हो, खरं सांगायचं. तसं अंकुर पेरणार तर करत राहिलो क्या काहीतरी. बात मग एक आहे. दिवशी गीतरामायण सापडलं. सगळं एक एक वा, वा, टप्पे आहेत वा, वा, आयुष्यातले. वा. ताई तू रिहर्सलला जायचीस, तुला आवडायचं का ग? हो, मला आवडायचं, पण मला फारसं त्यावेळेला कळत नव्हतं. हां. पण आवडायचं मला, म्युझिक आवडायचं, हे आवडायचं. आणि हे गातायत हे सगळ्यात जास्ती आवडायचं. हे त्यांचा आवाज छान होता, हो आहे की अजून ते बोलायचे छान, सगळं चांगलं पण होतं. वाटलं नाही काय आता त्या सगळ्या नट्या बिट्या आसपास फिरणार वगैरे हां, थोडं टेन्शन असायचं. ते आत्ताही दिसतंय बघा. त्या काळात तिला नेलं. हा मग नको वाटायचं तुला असं काही नाही, निषेध पण- भांडण त्या निमित्तानं? नाही, त्या तसं एवढं नाही काही झालेलं तसं, पण विश्वास होता तसा. नाही विश्वास असला तरी ते वातावरण नको वाटतं ना. काय फारसं नाही वाटलं तसं त्यावेळेला. क्वचित तिच्या वागण्यात फरक दिसायचा बरं का थोडासा. म्हणजे तसं जर कोणी भेटायला आलं किंवा हां. मी भेटायला गेलो थोडासा, पण तो तेवढाच. बरोबर. तर खरं काय सांगायचं. प्रेम असेल की तो पॉझिटिव्हनेस. समोर आदर ना आमच्यात ज्याला म्हणावं की ह्या अशा मुद्द्यामुळे कधी भांडण झाल्याचं मला आठवत नाही. तसं नाही कधी झालं. की बाबा तुम्ही त्या अमक्या तमक्या स्त्रीला का भेटायला गेलात की ती तुम्हाला काय अशा, आणि कधीच नाही. म्हणजे कधीच. समोरचा तर आय थिंक मी त्या विश्वासाला पात्र आहे असं मी म्हणेन. वा 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 वा. असं माझं मलाच वाटतंय. दादा तिने पाय जे पाहिले ना स्वच्छ, त्याचा हा परिणाम. त्याचा हा क्या परिणाम बात आहे. आहे. ते पावलं ती वेडीबाकडी पडणार नाही हा तिचा ठाम विश्वास होता. त्याला तुम्ही ते पात्र झाला. पप्पांचंच गाणं आहे ना, सुवासिनी म्हणलं कधी मी पाहिन ती पाऊले. वा 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 वा. क्या बात आहे, क्या बात आहे. आमचे है आमची ही दादा हिचं नाव वंदना, हो तुम्ही स्मिता का ठेवलं? हो. एक गमतीशीर किस्सा आहे. मला आठवत आहे त्यावेळेला मी 5-7 वर्षाचा असेल आणि आम्ही सगळी मंडळी एकदा पन्हाळ्याला पिकनिकला म्हणून गेलो होतो. आणि तिथं भालजी पेंढारकरांच्या गाठ पडली ठका ठका, हो, हो, हो. गनिमानीच लिहिलं होतं हो, बहुतेक हो, पिक्चर. हो. आता मला आठवत नाही. त्या पिक्चरचं शूटिंग चालू होतं आणि त्यात ती अतिशय आकर्षक दिसणारी अशी ती, त्यावेळेला तिचं नाव स्मिता होतं. नंतर तिचं नाव तिनं बदललं, कामिनी कदम असं केलं. बरं बरं बरं. हा तर मी लहान होतो, पण मला तिच्या त्या हालचाली आणि हे समोर दादर ते माझ्या मनावर इतकं ठसलं की मी असं त्याच वेळेला ठरवून म्हणजे आत्ताच्या भाषेत क्रश म्हणूया का आपण? त्यावेळेचा क्रश. येस, बिलकुल. नॉट ओनली दॅट, कॉलेजमध्ये ज्या काही माझ्या थोड्याफार मैत्रिणी होत्या त्या एकमेक म्हणजे ज्यांचा माझ्यावरती क्रश असावा असं मला वाटायचं. आय डोंट. तर त्या एकमेकीला स्मिता नावाने चिडवायच्या. ओ कारण माझी ही स्मिता नावाबद्दलचं जे ऑब्सेशन म्हणा तुम्ही काही म्हणा, पण ते त्यांनाही माहिती होतं. म्हणजे ओ. की आमच्यापैकी कोण स्मिता होणार हा खरा प्रश्न. पण वंदनाची स्मिता झाली. मग गुजरातेतून आली आणि तिने जिंकलं ना मराठ्याला एका. वा, असं वा, झालं वा, ते. वा. हा किस्सा तुला आधी माहिती होता का ग ताई, कसला? की आपलं नाव का ठेवलं जातंय? कोण ती मी कामिनी? सांगत होते यांना की नका ओ ठेवू, नाही नाही एवढं जुनं नाही, ते ती वेगळं विचारतीये. ती विचारते की स्मिता नाव नाही, का नाही. ठेवलं हे तुला माहिती होतं का? हा, कामिनी थोडंफार कदम माहिती. आवडायची. हो, ते मला ती माहिती. लग्नाच्या वेळेला मला सारखा तिच्या मैत्रिणीच्या थ्रू निरोप मैत्रीण नाही नाही, बहीण होती, बहिणीच्या. की माझं नाव बदलू नका, माझं नाव बदलू नका. किती पण मी स्मिता ठाम एवढं होतो. ओल्ड नाव पण ते म्हटलं. आता इतकं सार्थ काय ओल्ड. माझं पण नाव स्मिता आहे, ओल्ड नाही. जशी व्यक्ती तसे आणि तुला गंमत माहितीये, आमच्या आता मायावहिनी आहेत ना, म्हणजे आता खरं तर त्यांचं नाव आमच्या श्रीधरनी म्हणजे माझ्या मोठ्या भावानी शीतल असं छान नाव ठेवलंय. पण घरात कोणी म्हणायलाच तयार नाही. सगळे मायावहिनी मायावहिनी मायावहिनी. मी आल्यानंतर एक हे केली, ठणकावून सांगितलं. जो कोणी हिला वंदना म्हणेल हो, मला तिला 5 रुपये दंड. दंड. आणि मी तो वसूल करायचो. पण असं ते एक- इतकं तुम्हाला शोभतंय ना की चेहराच तुमचा इतका हसरा आणि छान आहे ना की कोणीही सांगतो ना तुम्हाला, माझ्या मेवण्यांचे वडील बाळासाहेब जोगळेकर यांचा तुमच्या दूरदर्शनवर खूप संबंध होता त्या होय, काळात. होय, होय. ते तर हिला हसमुख बेनच म्हणायचे. हो. मग आणि आहे तिचं. पण आता एवढं पक्क बसलंय डोक्यात की स्मिता म्हणजे वंदना आठवतच नाही नाव. आठवत नाही. बघा असंच असतं, ओळख तशीच राहते, फक्त ती चांगल्या नावाने पुन्हा पुढे जाते. नाही, मी सांगू का स्मिता, तिच्या चेहऱ्यावर ना एक शेद कॉर्डियल्स असं काहीतरी तिच्या चेहऱ्यावर आपलेपणा आहे. मी वाटतो. नवरा म्हणून म्हणतो असं नाही, नव्हे. नाही. तर ती कुठेही आम्ही परदेशी गेलो. आता स्वित्झर्लंडला मला आठवतं एकदा आम्ही गाडीनं कुठेतरी जात होतो रेल्वेने,
तर ती एका तिथल्या स्वित्झर्लंडमधल्या बाईशी, तर तिला इंग्लिश येत नव्हतं, हिला जर्मन येत नव्हतं, पण दोघी संवाद करत होत्या आणि त्या तासभर काहीतरी बोलत होत्या. म्हणजे काय बोलत होते गॉड आलोन पण मौनाची आहे भाषा. दिलकी, काय म्हणायचं त्याला, दिलकी भाषा असं म्हणूया. मी म्हणतो ना की I don't know, प्रेमाची भाषा सगळ्यांना कळते. बरं ताई, लग्न झालं तुमचं आणि लग्न खूप थाटामाटात मोठं झालं. हो. म्हणजे काय पुणं अख्खं गाव आलं. बरेच होते. नेहरू मेमोरियलला झालं होतं हो लग्न. ना. खूप अगदी सगळे म्हणजे गदिमांचे मित्र मोठी होते. मोठी माणसं. सगळे म्हणजे आपले श्री रामचंद्र आले हो, होते, सगळे. सुधीर फडके आले होते, सगळे गदिमांचे चांगले सगळे. मित्र आमचे. ताई, तुमच्या लग्नामध्ये चैत्रबन मंत्रालयाला हो, चंद्रबन हो, हो. तुला कळलं का काही गाणी वगैरे काही? नाही ना, फारशी मला त्यावेळेला कळली नाही. हा. पण नंतर मग मात्र अगदी खूप छान. त्यावेळेला म्हणजे एकतर दमलेलंही होतं, सगळंच नाही म्हणतात तरी प्रवास करून आलं, सगळं टेन्शन सगळं आणि त्याच्या त्याहीपेक्षा भाषा वेगळी ना, म्हणजे भाषा. आणि ती पटकन कळायची नाही, पण काय गाणं काय नाही. पण हळूहळू ते समजत गेलं मला. म्हणजे पप्पाने सकाळी विचारलं की कसं वाटलं तुला, काय वाटलं, पण म्हटलं खरंच मला फारसं कळलं नाही म्हटलं. पण नंतर मग मला कळायला लागलं. तुमचं रिसेप्शन पण दादा खूप थाटात झालं ना? हो, रिसेप्शनही थाटात झालं. खूप छान. आणि त्यातली एक गंमत मला अजूनही आठवतीये की मी फारसा आईस्क्रीम खायचो नाही कधी, मला आवडायचं नाही बरं का. तर रिसेप्शनला, आणि हिला आईस्क्रीमची अत्यंत आवड, तेव्हा मी माझं आईस्क्रीम खात नाही म्हणल्यानंतर तिने त्या हळूच माझ्याकडे घेतलं आणि तेही खाऊन टाकलं. अजूनही आजही तिला आईस्क्रीमची आवड तिची कायम आहे. आणि मला मात्र समोर दादर आईस्क्रीम चालत नाही अशी दादा, आता भानगड आहे. 49 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे हे खरंच आदर्श याच्यासाठी आहे की गुजरातची मुलगी, भाषेचा प्रश्न, तिथे सरस्वती, लक्ष्मी आणि शारदा सगळ्या पाणी भरतात तुमच्या घरी, तिथे भाषेचाच अभाव आहे. अशा वेगळ्या घरातून आलेल्या वंदना उर्फ स्मिताला आपल्या घरामध्ये सामावून घेणं आणि तिला खऱ्याच अर्थाने आनंद देणं, एवढ्या मोठ्या घरामध्ये पूर्ण तिच्या ही व्यक्ती म्हणून तिचा आदर करणं, यासाठी काय केलं तुम्ही? म्हणजे तुम्ही हनीमूनला गेला असाल. हनीमून हा एक अशा अर्थाने खरं तर एक प्रवास आहे की तुला तिथे- हनीमून मधली तुला एक गंमत सांगतो, म्हणजे सांगण्यासारखी हां. आहे की आम्ही दोघंही बऱ्यापैकी आडवे होतो. म्हणजे ही सुद्धा आता थोडी बारीक झाली. त्यावेळेला मी तर होतोच होतो. म्हणजे माझे सासरे मला म्हणायचे की आनंदराव एखाद्या थोड्याशा स्मगलर सारखे दिसतात. चांगलं पोटबीट मला छान होता. आता थोडंसं वयामुळे कमी झालंय असं म्हणूया आपण. आम्ही दिल्लीला उतरलो आणि तुला माहिती तिथे सायकल रिक्षा असतात. होय, होय, म्हणजे पुढे तो सायकल चालवतो आणि आणि मागे आपण सामान बसायचं. आणि हे ठेवायचं. सामान आणि आम्ही दोघं बसल्यावर सायकलवाला सायकल सकट वर गेला. वरती झाली का? म्हणलं म्हणजे सामाजिक वजन आमचं वाढणार होतं याचं द्योतक होतं आधीच. वा वा, म्हणजे थोड्या वेळाने आम्ही उतरल्यानंतर तो खाली आला. बरोबर. आणि त्यावेळेला एवढी प्रचंड स्वस्ताई की आम्ही सिमल्यात त्यावेळेला जवळजवळ 8-10 दिवस राहिलो तर काही खर्च झाला नाही विषय. कम्पॅरेटिव्हली खूपच स्वस्ताई होतं. आणि स्मिताची एक गमतीशीर आठवण मला अशी की तिथं गेल्यानंतर म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात पण तिला आठवण आली ती तिच्या कुटुंबाची. ती मला म्हणाली की अहो इथं जर आपण बस घेऊन आलो असतो तर काय झालं असतं. म्हणलं काय आयडिया आहे की हनीमूनला बस घेऊन सगळ्या फॅमिली नाही येणं. पण ताई, तुला एकदम वेगळं वाटतं तर असेलच, एकदमच वेगळं ना. भाषेपासून सुरुवात झाली, कशी तू रमलीस, सासूबाई सासरे एवढं नामांकित, रोज कुणीतरी येणार, रोज नवीन कुणीतरी मला ताटावर आवडायचं जेवायला. ते सगळं खूप. हो, म्हणजे आला गेला माणसं सगळं खूप आवडायचं मला. आवडायचं? गप्पा आवडायच्या, हां. बोलायची मी सगळ्यांशी व्यवस्थित, तसं तो काही प्रॉब्लेम नव्हता. आणि हळूहळू सगळंच मला आवडत गेलं त्याच्या. आणि मुख्य म्हणजे मला माणसं आवडायची हां. त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा हां, मुद्दा. मग घरात मी सगळे ॲडजस्ट झाले. आणि आमच्या घरात खूपच म्हणजे असं बायका पण आम्ही होतो. म्हणजे तुमचं आणि सासूबाईंचं कसं होतं ना? खूप छान होतं. खरंच खूप छान होतं. म्हणजे शी वॉज अ व्हेरी स्वीट लव्हिंग अशी म्हणताना, चांगली होती, प्रेमळ होत्या त्या विद्याताई. खूपच. अगदी त्यांनी पण तुम्हाला खूप समजून हो घेतलं. हो अगदी. सगळ्या म्हणजे घरात खूपच छान वातावरण असायचं आमच्या. म्हणजे त्यावेळेला दूरदर्शन हा एकच चॅनल होय होता. होय होय. आमची आई तिचा एक तो ठरलेला कोच, असा हा जसा कोच आहे तसा एक कोच तिचा ठरलेला होता. ती जे
ती शेवटी ती बाई नमस्कार करून अंतर्धान पावेपर्यंत ती सर्व बघत बसायची नाही. आणि मग तिला कॉफी हवी असायची आणि तिच्याबरोबर असायची ही अरे असं ना आता कॉफी घेऊया. मग दोघी जणी कॉफी घेऊन मग त्या झोपण्यासाठी प्रयाण करायचे. खूप खूप छान होतं आमचं म्हणजे अगदी अगदी. हा, तुम्ही गीत रामायण ऐकलं तेव्हा काय वाटलं तुम्हाला? मला फारसं कळलं नाही त्यावेळेला. पण तुम्ही अगदी छान गोड सांगून टाकलं, मला हो नाही कळलं. म्हणजे मला खरंच कळलं नाही. म्हणजे एक गोष्ट म्हणून कळली, पण गाण्याच्या रूपात गोष्ट असं ते मला माहीतच नव्हतं, ऐकलेलंच नव्हतं कधी. पण नंतर मी खूप ऐकलं, रोज यांचं रियाज ऐकत असतं, त्याच्यामुळे मला ते चांगलं कळलं. म्हणजे कळायला लागलं का पप्पा नावाचं काहीतरी एक मोठं विद्यापीठ घरामध्ये आहे जिथे आपण आता- नाही, पण त्यांच्याशी पण माझं फार छान होतं. हो? हो, खूप छान होतं. म्हणजे ते ना ती मुंबईत तुमची एक अशी बारीक भाजी मिळते 2 पानांची, काय त्याला म्हणतात? मेथी. मेथी मेथी मेथी. हा, हो. हा, तर ती भाजी कुठून तरी घेऊन यायचे आणि ते आणि त्यांना बिचाऱ्यांना त्यांना खरं तर आता एकटं राहायचा कंटाळा यायचा, त्यांचंही वय झालं होतं हो. पण मग आम्ही दोघं तिथे आहोत म्हणल्यानंतर अगं स्मिता आज हे करून दे जरा काहीतरी. मग स्मिता भाजी बिजी करायची. मला पण त्यांचे मित्र सुद्धा बिके सगळे पुण्यातले फकीर मंडळी आमच्या फ्लॅटमध्ये असायची हो. त्यांना इतका आनंद व्हायचा की ही काहीतरी छान करून खायला घालायची, काहीतरी त्या गुजराती 2 पानाची पद्धतीचं. मेथीची कसे हे करू भाजी हेच मला कळलं नाही. पण मला फार टेन्शन आहे, कारण कधी बघितलेलंच नव्हती ती. मग मला जाऊबाईंच्या आईनी मी फोन केला, त्यांनी मला सांगितलं असं सगळं. मग मी त्याप्रमाणे केलं. पण मला ते टेन्शन यायचं की हे असं कसं, मुंबईतलं वातावरण फारसं माहीत नाही. ते काय महिनाभर यायचो आम्ही सुट्टीसाठी, त्याच्यामुळे तसं फारसं काही माहीत पण तू नव्हतं. ताई सुगरण आहेस का? बऱ्यापैकी असावं, आय डोंट नो. कारण गदेबा चांगले खवय्ये होते ना. चांगल्यापैकी आणि त्यांना चवीचा अत्यंत उत्तम सेन्स होता. हा, आणि माझी आई म्हणजे खरंच जबरदस्त सुगरण होती. मी सांगतो हो, ना ते की तर काही वाटतंय. तिच्या चवी तर मी अजूनही विसरू शकलेलो नाहीये. म्हणजे अर्थात ती एक आईच्या हाताची चव एक वेगळी वेगळीच असतेच, पण ती खरंच सुगरण होती म्हणजे. आणि ते दोन्ही सुना, म्हणजे मी आमच्या मायाविनींबद्दलही म्हणेन की अतिशय सुगरण. याही माझ्या बहिणी पण चांगलं करतात. ते काहीतरी ते त्यांच्यात उतरलंय असणारच ना, असणारच. आणि मग कसं आई कोकण असतं, आम्ही देश असतं, मग दोन्हीकडचे पदार्थ जे चांगले चांगले ते दोन्ही यांच्याकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे खरंच स्मिताताई, सगळ्यात संघर्षाला सुरुवात होते ती किचन पासूनच होते, की कामं कुणी करायची, कशी करायची आणि चव. आमचं चांगलं तुमचं नाही, हे नाही असं नाही. सासूबाई आम्हाला सगळ्या भाज्या चिरून द्यायच्या मस्तपैकी, आणि मग आम्ही एकीने सकाळी करायचा नाश्ता, एकीने संध्याकाळी करायचा, एकाने जेवण करायचं, असं आम्ही वाटून, म्हणजे असं नसेल केलं तरी आम्ही करून घ्यायचं. जावाजावांचं पण एकदम छान हो, घट्ट. अगदी अगदी. तसंच आम्हाला कधी अडलं नाही काही. खूपच मेन सगळ्यांनी समजूतदारपणा सगळं करत होता, त्याच्यामुळे छान झालं. किती छान असतं ना, आणि छोटीशी ती गोष्ट खरं असते. तर म्हणजे ज्या वेळेला माझं लग्न झालं किंवा ती बिचारी हळूहळू थकत गेली. म्हणजे गदिमांच्या नंतर तर ती खूपच थकली, पण तिच्या सुनांच्यावर तिचा विलक्षण विश्वास होता. म्हणजे की ती अगदी तिला काय हवंय ते ती हक्कानी त्यांना सांगायची. आता स्मितानी पहिल्यांदा ती गाडी चालवायला शिकली, त्याचा तिला केवढा आनंद झाला होता माहितीये. आणि त्यावेळेला तशा फारच कमी. गाड्या कमी होत्या, त्यामुळे गाड्या आमच्या- कमी आणि बायका चालवण्याचं प्रमाण तर अतिच खूपच कमी. मी त्याचा एक अनुचित फायदा असा घेतला की ही गाडी चालवायनंतर हळूहळू मी गाडी चालवणं सोडून दिली. हो, ते नुसतं मस्त बसतात शेजारी फक्त. वा, सारथी छान आणि मिळाला मग तुम्हाला. आणि मग मी तिच्याशी गप्पा मारतो, तिचं मनोरंजन करतो. आमचे हे आमची ही तर ताई, मला नेहमी प्रश्न पडतो, तुम्ही काय गुलुगुलू बोलत असता अजूनही? काय माहिती ते काय बोलता मला सांगा. काय असं असतं सारखं सारखं बोलायचं? खरं सांगू का, म्हणजे मला असं वाटतं की मी बोलत असतो काय? पण ती रिस्पॉन्स देत असते काहीतरी त्याला, आणि मला काही चालतं बोलायला. पण ते किती चेष्टा छान फार ना. करतात सगळ्यांची. खूप ते एकदा मी अशीच चेष्टा करत होती, ती घरातनं बाहेर पडली. ती आमच्या घराच्या तिथून बरंच 1-2 मैलावर एक मॉडर्न कॅफे म्हणून हॉटेल आहे, तिथपर्यंत उन्हातून तरा चालत गेली आणि तशीच फार परत चेष्टा आली. करतात ते. स्वाभिमान. मी सगळ्यांचीच चेष्टा करायचो. मी आईची भयंकर चेष्टा करायचो, बहिणींची. पप्पांची सुद्धा करायचो कधीतरी. बापरे. खूप चेष्टा कर. मला ते असं बरं नाही वाटत असं. थोडं बास झाला आता. बस आता, खूप आत- सांगतेच ती तसं, बस झालं आता. पण किती छान ना, संवादाचं नातं असलं ना, कुठलाही विषय, एखादं झाड दिसलं तरी ते कसं बहरलंय, काय बहरलंय. बऱ्याच वेळा असं असतं ना, काय बोलत असतील, काय बोलत असतील, हे बोलणं आणि हा संवाद मला वाटतं
संसाराचा सगळ्यात मोठा नाही ते म्हणजे मी base सांगू का आहे. त्यांना फॅमिली ही इज अ फॅमिली मॅन. माझं मी तुम्हाला एक त्यांचं- सांगू का की आपण कॉलेजमधल्या मुलांचं पाहतो की त्यांचा एक ग्रुप असतो, एखाद्या हॉटेलमध्ये जमतात गप्पा. समोर दादर माझ्यात ते नाहीये. मी लहानपणापासून मी माझ्या फॅमिलीतच एवढा रमलोय ना. माझ्या दोन्ही भावांच्यावर माझं अतिशय प्रेम होतं. ते माझ्या बहिणी आणि आमचा 7 जणांचा तो एक असा गमतीशीर ग्रुप होता. सगळ्यांची मी टोपण नावं ठेवली होती, सगळ्यांची मी भयंकर चेष्टा करायचो, तरी सुद्धा आमचं एक असं छान मेतकूट जमलं होतं. आणि तेच पुढे सुद्धा. आणि मग मी सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पण घेतल्या. हो. म्हणजे माझ्या बहिणींची लग्न असो त्यांच्यानंतर किंवा माझ्या मेवण्या, आता हिला 3 बहिणी होत्या, त्या सगळ्यांची लग्न मी जमवली आहेत. हो. ते महत्वाचं असतं. नाही खूप. आणि मी सांगू का त्यांचं मुलींवर सुद्धा त्यांचं एवढं हे आहे की म्हणजे भयंकर. आमच्या श्रेयानी धाकट्या जेव्हा तिनं कॉलेजात कोणाबरोबर तरी प्रेम जमवलं बरं का, तर मग ती घरी येऊन मला म्हणाली, डॅडी मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. म्हणलं कोण मुलगा ओळखलायस का? काय सांगताय? हो. तर ती म्हणाली हो. अगं मग घेऊन ये ना म्हटलं त्याला. इतकं सहज, इतकं सहज. बाई, हिनं मात्र हिला सांगितलं असं मी झालं. म्हटलं कोण शोधलाय काय शोधलंय मला टेन्शन तिच्यातली आई जागृत झाली हो. हा, माझा काय मात्र माझ्या मुलींच्यावर विश्वास होता की क्या बात आहे. आणि खरंच नाही हं. म्हणजे ती म्हणजे आता मी काय त्यांची स्तुती करायची, पण छान मुलं आहेत दोघंही. नाही तुम्ही संस्कारी आहेत मी अतिशय. म्हटलं ना की प्रेमानं इतके बांधून नाही, ठेवले खरंच जातं म्हणजे- की मग वेडवाकडं पाऊल पाडायची खरी- वेळ नाही, येत म्हणजे नाही. तसं जावयांविषयी मुलींनीही ते पण स्वीकारलं. सगळ्यांविषयी पण त्यांचं म्हणजे सगळ्यांशी त्यांचं चांगलं जमतं. हो, म्हणजे हो. त्यांची मित्रमंडळी सुद्धा कमी आहेत, अगदी पण मोजके 4 माझं काय झालंय माहिती का, म्हणजे कॉन्टॅक्ट असंख्य आहेत, होय, होय. असंख्य. पण अगदी जिवलग मित्र मात्र खूप कमी आहेत. इथे पण मला छोटासा कोण. ताई सांग की सगळं छान असतं, मग जेवणं चाललेली असतात, मग सेलिब्रेशन चालले, तुमच्याकडे अनेक पुरस्कार सोहळे सगळं असतं, पण जशी दुःख आपल्या घरात येतात तेव्हा खरं माणसांची पारख होते, तशी पारख सुनांची पण होते. पण पप्पांच्या म्हणजे गदिमांच्या आजारपणामध्ये सुद्धा तुम्ही इतकी मदत म्हणणार मी नाही नव्हते मी, त्यावेळेला. सेवा केली तुम्ही खूप. मी नव्हते त्यावेळेला. हा, तू नव्हती. माझं मायावहिनी लग्न होत्या. नुकतंच ऑपरेशन नाही, पण झालं. ज्या वेळेला आपलं लग्न झालं तेव्हा गदिमांचं कसं झालं माहिती का, त्या ऑपरेशन नंतर त्रस्त झाले ते. हा म्हणजे थकले ते एकदम. आणि मग अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा त्यांना त्रास व्हायचा. म्हणजे मी एक असं पाहिलंय की ते त्यांना दम्याचा त्रास होता, तर उशी अशी छातीशी आळून ते रात्र बसून राहायचे माहितीये. तर ही कुड नॉट लाय डाऊन इव्हन. तर अशा वेळेला मग सगळ्या सुना खरोखरीच म्हणजे सगळ्यांनी त्यांचं नाही, केलं. हे सांगतायत ना. हो, हो. आणि त्यांच्यानंतर इव्हन माझ्या आईचं सुद्धा म्हणजे स्वतःच्या आईचं कुणी काय करेल इतकं स्मितानी म्हणा किंवा आमच्या मायाविनीनी म्हणा खरोखरीच खरंच खूप म्हणजे सासू आणि सून हे त्यांच्यात नंतर नातं राहिलंच कारण नव्हतं. त्यांचंही त्या काळात लव्ह मॅरेज झालेलं हो. होतं. त्याच्यामुळे त्यांना ते माहीत होतं की सासूचं कसं असतं, नाही म्हटलं दडपण असतं. त्याच्यामुळे आमच्यावर नाही, त्यांनी पण कधी माझी नाही ठेवलं. माझी आजी कडक होती हो भयंकर. म्हणजे माझ्या आईवरून तिचा अंदाज नाही बांधता येणार. आई माझी साधी होती बिचारी, खूप छान होती तशी. खऱ्या अर्थानं एका व्यक्तीमध्ये समर्पण म्हणजे काय, म्हणजे खरं तर तुमची आई असं म्हणायला हरकत खरंच आहे. खरंच आहे. की तिनं तर स्वतः इतकी अगदी उत्तम म्हणजे गायिका. एखाद्या समुद्रात जशी नदी मिसळून जावी ना होय, होय. तशी खरंय. ती गदिमांच्या व्यक्तिमत्वात नाही मिसळून त्या गेली. यांना म्हणायचे कार्यक्रम करून आल्यानंतर हे नाही, ती काय म्हणायची की अरे तू तुझ्या लेखनाचं श्रेय भले तुझ्या वडिलांना देशील की तू कसा लिहितो किंवा कसा बोलतोस वगैरे, पण गाण्याचं श्रेय मात्र तुला मलाच द्यावं लागेल. आणि मग मी कार्यक्रम वगैरे करून आलो की काहीतरी अल्पस्वल्प तिला द्यायचं बरं का रॉयल्टी वा, 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 आणि वा. पाया पडायचो तिच्या. त्या मी जागेच पाया असायचे पडलो की रात्री. ती मला म्हणायची की असेच तुझे कार्यक्रम होत आणि अशीच मला रॉयल्टी मिळू. अरे किती गोड. अतिशय तिचं मी तुम्हाला सांगू का, हो. माझ्याकरता ती मारी बिस्किटं खायची. हो. आणि तिला फक्त त्यांच्यासाठी चालायला 2च बिस्किट आणायची. त्रास व्हायचा. तर तिची एक अशी ढकलगाडी होती. मी त्याच्यावरही तिची चेष्टा करायची की ती तिच्या बेडरूमपासून आमच्यावर येईपर्यंत एक तिला 5-7 मिनिटं लागायची. मी तिला म्हणायची तुझी गाडी सुटली का भेटीहून, म्हटलं दादरला कधी येणार. आणि माझ्याकरता 2 मारी बिस्किटं रोज घेऊन यायची की माझ्या मुलाकरता. ही तिला म्हणायची आम्ही पण आहोत ना, आम्हाला काय नाही देत. तुम्ही बिस्किट फक्त मुलाला देतो. बिस्किट घेऊन येतात. वाई ग. पण अशा ह्या सगळ्या गमती जमती किंवा चेष्टा मस्करीने घर असं खरं हो, आमचं डायनिंग टेबल म्हणजे गप्पांचा एक हेच गप्पांचा असतं फळ. अगदी. पण दादा आता तुम्ही आईचा इतका विषय निघाला, आईमुळे तुमच्या गळ्यामध्ये एक छान मधाचं पोळं
सापडलं तर आता एखादं गाणं होऊ दे ना आईसाठी. मी एक गाणं माझ्या मनात होतं बरं का. लग्नानंतर आम्ही अटेंड केलेलं पहिलं रेकॉर्डिंग होतं ते, बरं का. हा 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 हा. आणि त्यावेळेला मास्टर विनायकांचा मुलगा जयप्रकाश म्हणून कर्नाटकी तो आता करतो की नाही फिल्म मध्ये काम मला माहिती नाही. त्यांनी ते पिक्चर प्रोड्यूस करणार होता. लावणी झाली ग रागिणी असं त्या चित्रपटाचं नाव होतं. आणि यशवंत देवांनी त्याचं म्युझिक केलं होतं मला आठवतंय. आणि त्यातलं एक ड्युएट की जे आशाबाई होत्या आणि बाबूजी स्वतः दोघांनी मिळून गायलेलं होतं. म्हणजे म्युझिक यशवंत देवांचं. ते त्यावेळेला मला जणू काही माझ्याच आयुष्याचं द्योतक किंवा आयुष्यावरून गदिमांनी ते शब्द रचले असेल असं मला वाटलं. कोणतं ते तर ते गाणं नंतर हे झालं नाही, रिलीज झालं नाही अजून. अरे की त्या फार सुंदर शब्द होते की हा हात प्राणनाथा सोडू नको कधीही, संसार स्वप्न नाही दैवासवे लढाई. आणि त्यावेळेला खरंच आमची अशी अवस्था होती की धंदा थोडासा अडचणीत आलेला, मला मार्ग सापडलेला नव्हता. आणि त्यावेळेला हे आम्ही रेकॉर्डिंग अटेंड केलं. आणि गदिमा माझ्याकडे थोड्याशा अपेक्षेने बघत होते की आपल्याला जे काही वाटते ते ह्याला कळतंय की नाही. बघा फार वेगळा मनुष्य होता. त्यांच्याबद्दल तर मी सांगू का, अख्खी रात्र मी बोलत बसलो तरी शब्द सरणार नाही. नाही दादा, हे बोलायची खरं वेळ आलेली आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने गदिमा आता तुमच्या वाणीतून आपल्या मला एकदा पण तुला गंमत सांगतो स्मिता की माझं गाणं त्यांनी एकदाच ऐकलं. म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण, पुभा भावे आणि त्यांच्या पत्नी आमच्याकडे जेवायला आल्या होत्या पंचवटीत. आणि ते जेवण झाल्यानंतर तिथे मधल्या ताईनं काही त्यांच्या म्हणजे माझ्या आईनं त्यांच्याकरता काही भेटवस्तू वगैरे आणली होती. आणि ते झाल्यानंतर पप्पा म्हणाले की अरे बाबा काहीतरी त्यांना म्हणून दाखव चांगलं. तर मी मालती पांड्यांनी गायलेलं एक गाणं होतं, फार झाले दिवस आता पाहू पाहू वाटते नीर डोळा दाटते म्हणून. त्यावेळेला ते बरंच फेमस होतं. म्हणजे ते आणि पराधीन आहे जगतीची काही कडवी, हे गदिमांनी माझं ऐकलेलं पहिलं आणि शेवटचं गीत. बरोबर, दॅट वॉज माझ्या दृष्टीनं तो एक विचित्र योग होता. बरं, आता एक गाणं होऊ देत. तर हे गाणं मला तुम्हाला ऐकवायचं की ती खरं तर ते रिलीज झालेलं गाणं नाहीये, पण मला थोडंसं मी त्याची गुणगुणून दाखवतो. माझ्या हे सगळं गाणं लक्षात नाही. हे ड्युएट आहे ऑफकोर्स. हा हात प्राणनाथा सोडू नको कधी, हा हात प्राणनाथा सोडू नको कधी, संसार स्वप्न नाही दैवासवे लढाई, हा हात प्राणनाथा. अशी ती माझ्या मनात ती चाल का बसली आहे, तशा अर्थाने मी गदिमांचं अटेंड केलेलं हे शेवटचं रेकॉर्डिंग आहे. कारण ते नंतर फार काळ राहिलेच नाही. म्हणजे 76 मध्ये आमचं लग्न झालं आणि 77 डिसेंबरमध्ये ते गेलेच ना. हो ना, हो ना. तर खूप शेवटच्या आठवणी माझ्या आणि स्मिताच्या ह्या त्यांच्या थोड्याशा आजारपणाशी, त्यांच्या विकलावस्थेशी अशा निगडीत आहे. पण मला तुमच्या दोघांकडे बघितल्यानंतर आणि एकूणच आता हे जे सगळं मी पंचवटी, माडगुळकर आणि तुमच्या घरामध्ये येणारी सगळी मंडळी हे बघितल्यावर मला हिच्याकडे बघून असं वाटतंय की या सुखानो या, हे गाणं हिच्यासाठीच लिहिलेलं असावं असं मला ठाम वाटतंय. कारण हिला ते बहाल केलं असावं आणि गदिमा म्हणाले की मी निघतो. त्यांचं ते शेवटचं गाणं ना, या सुखानो या, बहुतेक किती फार छान. त्या गाण्याचा सुद्धा एक किस्सा आहे की गदिमांनी ते गाणं ज्या वेळेला लिहिलं, म्हणजे रमेशजींच्या करता आणि बाबूजी म्युझिक करत होते, ते गाणं त्यांनी ज्यावेळेला लिहिलं त्यावेळेला त्यांची तब्येत चांगली नव्हती अजिबात. त्यांना मधून मधून खोकला यायचा, धाप लागायची. आणि ते मित्रांचे म्हणजे बाबूजी आणि मग अण्णा जोशी होते तबल्याला, प्रभाकर जोग होते, चिडायचे वगैरे की काय रे आता माझं काही आजाराने मला धड शब्द सुचत नाही, तुम्ही मला प्रेमाची कसली गाणी लिहायला सांगता वगैरे. त्यांचा हा सगळा त्रागा सहन करून त्यांच्या मित्रांनी त्यांच्याकडनं लिहून घेतलेलं गाणं आहे. आणि अशा मनाच्या अवस्थेत लिहिलेलं गाणं सुद्धा इतकं मुलायम आणि सुंदर यावं. मला असं नेहमी वाटायचं की गदिमांना थोडीशी कायाकल्प, ज्याला कायाकल्प नाही काय त्याला म्हणतात, दुसऱ्याच्या याच्यात व्यक्तिमत्वात प्रवेश करून
तर हां. त्याला एक विशिष्ट शब्द आहे, मी आता नेमका परकाया प्रवेश. परकाया प्रवेश. तर त्यांना परकाया प्रवेशाची कला अवगत असावी. असावी. त्याशिवाय असं जमणार नाही हो. लळा जिव्हाळा शब्दच खोटे हे गाणं त्यांनी नातेवाईकांच्या कोंडाळ्यात बसून लिहिलेलं आहे माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेला. बघा ना म्हणजे काय हे. नातेवाईकांच्या कोंडाळ्यात बसून नातेविषयी लिहिणं. हो आणि आनंद उत्सव असताना कमाल. ताई तुला नंतर गाणी म्हणजे काय त्याचं हो, मला संगीत- फार आवडायची. तुला कुठली अजूनही गाणी आवडायची? सगळीच आवडतात. हे कुठली म्हणतात म्हणजे सगळ्या लावण्या आवडतात, सगळ्याच आवडतात. अशी म्हणजे कधी पप्पांना सांगितलंस का मला हे गाणं खूप आवडतंय? नाही त्यांचं तसं सांगणं झालं. पण आवडायची सगळी गाणी मी म्हणजे सगळी गाणी तुझ्या कानावर हो. पडायची. आणि नंतर मी सगळी म्हणजे ऐकतच गेले. म्हणजे इवन हे रियाज सगळं करतात ना, गाणी म्हणतात तेव्हा मुली सुद्धा त्या नाही म्हटलं तरी तू त्यांच्या गाण्याच्याच प्रेमात पडलीस ना. हो. मग आता काय बोलायचं आपण. नाही सगळंच म्हणजे पण गंमत म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळेला मला गीतरामायण सापडलेलंच नव्हतं. म्हणजे मी म्हणतच नव्हतो. मी हिंदी गाणी वगैरे म्हणायचो. हां. कॉलेजपासून मी नाना प्रकारची त्या काळची जी गाणी होती कुठली ती म्हणत असे, शांत सुखाय असं. पण गीतरामायणानंतर एक सिरियसनेस आला त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीला मात्र. आणि आता मात्र ती माझा रियाज चालू असताना आवाज थोडासा नीट लागत नाहीये का, खर येते का, या गोष्टी तिला आता सरावाने. आणि गीतरामायण तर तिने इतक्या वेळेला ऐकलंय माझ्याकडून आणि इतरही अर्थात. रोज ते रियाज 3-4 गाण्यांचा गीतरामायणाचाच करतात. त्याच्यामुळे ते ऐकलं जातं माझ्याकडनं म्हणजे रोज. ताई तू इतकी देखणी आहेस. माय गॉड. हा, जसं काही तुला कोणती म्हटलंच नाही असं तू दाखवतेस. म्हणजे ही जवळजवळ 1,77,535,000वी कॉम्प्लिमेंट असेल. पण तुला एवढी लोक येत आहेत घरात वगैरे, कधी वाटलं नाही अभिनय करावा किंवा नाही? शक्यच आज मी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आले. हे एवढं छान बोलतात तर मी तेच बोलणं अगं, ऐकत हे बोलतात हे जाऊ दे, ते जाऊ दे. मला नाही कळत. पण ही काय बोलते हे महत्वाचं आहे मग ना. काय मग भांडताना कशी बोलतेस त्यांच्या बरोबर? कचा 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 नुसतं बघितलं तरी मला कळतं की अरे बापरे काही खरं नाही. बघते करारी आणि हसते हे झळाळी असं तिचं आहे. त्यामुळे नाही आमचे हे आमची ही तिचं पण गंमत अशी की तिनं सुद्धा तिच्या कुटुंबातल्या मोठी बहीण म्हणून हा. सगळ्या जबाबदाऱ्या म्हणजे पार पडल्या. सगळ्या तिन्ही बहिणींचं सगळंच मी व्यवस्थित केलं. त्याच्यामुळे एक समाधान, वेगळं समाधान असतं. म्हणजे जसं यांनी सगळं केलेलं आहे तसं त्यांनाही समाधान आहेच की मी माझ्या कुटुंबासाठी करतोय. मी माझं एकटं असं काही नाही. नाही एकटं असं कधीच नाही. आणि आताचं कसं या एजला तर आता काहीच नसतं. सगळ्यांसाठी करणं हेच मेन असतं. बापरे. घरामध्ये कशी वेगळी वेगळी पैसे. खरं तर पंचवटी हे मला वाटतं आणि पिढ्यानपिढ्या त्या काळात आपले किती सगळे म्हणजे ताईंनी पप्पांची भावंड ताईंची एकेकाळी आमच्या घरात मी सांगू का 25 माणसं रोज जेवायला असायची. काय म्हणजे सांगता? माझी चुलत भावंड, मामे भावंड, मावश्या, आत्या सगळे आनंदाने म्हणजे शिकायला. म्हणून त्या काळात ती पद्धतही होती की शिकायला Joint पुण्याला family त्यावेळेला यायचं, इथे असायची. राहायचं. आणि तू पण असशील की हो, त्याचा हो. काय कसं करायचं असतं रोज 25 काय रोज माणसांचं? 8-8 लिटर 8-8 दूध लिटर असायचं. दूध लागायचं रोज. बापरे. सगळी गंमत होती म्हणजे. पोहे करायचे सगळे करायचे. 1-1 किलोचं सगळं करायचं एका वेळेला. ते म्हणजे बापरे. गमतीनं म्हणतात ना, अस्तावस्थ समजत त्यांना देशस्थ संबोधिती. आणि तसं खरंच असं म्हणजे खूप मोठी फॅमिली होती. आला गेला पण भरपूर होता. नाही पण या दोघींनी म्हणजे स्मितानी आणि आमच्या मायाविनीनी आलेल्या माणसाचं करण्यात कधी म्हणजे कोणाची श्रीधरचे मित्र असोत, माझे असोत, गदिमांचे तर असायचेच हो ना. कधी. आणि मुली यायच्या अनेकदा. हो. नाही, यांच्या बहिणी पण आता पुण्यातच असल्यामुळे सगळ्यांचं येणं जाणं व्हायचंच सगळ्यांचं असं. कधी माणसांचा कंटाळा नाही आला नाही तुम्हाला? कधीच नाही. किती छान असतं ना. म्हणजे तसं ताई पप्पानाही आला नाही, आम्हालाही आला नाही. म्हणजे नाही त्यांचं वेगळं, बाहेरून आलेल्या मुली किती ऍडजस्ट होतात आणि त्यांनी किती आपल्यामध्ये समरसावं यावर खरं त्या घराचं घरातली हे सगळी काय म्हणतात ना ते शिस्त त्याच्यामुळेच असते सगळी. नाही म्हटलं तरी. वा 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 वा. दादा तुमचेही कार्यक्रम वगैरे नंतर एकदम परत सुरू झाले. गदिमांच्या आठवणी, गदिमा आणि तुमचं नातं कसं होतं? म्हणजे मी सांगू का, म्हणजे आता हे थोडंसं विचित्र वाटेल, मी गदिमांचा माझ्या कल्पनेप्रमाणे सर्वात नावडता मुलगा. असं काही नाही. काय? नाही, असं खरंच. त्याचं कारण असं काही नाही. उगाच तेव्हा- आपलं त्यांना नाही मी सांगतो ना की गदिमांना बिचाऱ्यांना त्यांना शिक्षण घेता आलं नाही त्यांच्या परिस्थितीमुळे आणि गणितामुळे. गणित त्यांचं अत्यंत कच्चं होतं. हे ते सांगायचं नाही बघा. कुठे. परिस्थितीमुळे घेता आलं नाही असं
नॉर्मली म्हणायचे, पण माझं खरंच अभ्यास चांगला नव्हता. आणि त्यामुळे ते माझ्याबद्दल अतिशय ते नेहमी म्हणायचे की अरे तुझं. एकदा तर मी सांगतो, मी मुंबईला एक कोर्स करायला आलो होतो बरं का. आणि तो कोर्स कसला होता माहिती आहे, म्हणजे मी झालो BSc, आय एम BSc विथ मॅथ्स केमिस्ट्री वगैरे. हे मी का गेलो हाही प्रश्नच नाही, खरं सांगायचं. आमच्या काळात मी खरं सांगू का, फोकस्ड हा निदान आमच्या घरात तरी काहीतरी शिकतायत ना खूप आहे असं. तर मी मुंबईत खरं तर BSc नंतर मला भयंकर कंटाळा होता शिकण्याचा. मला HME एक चांगली नोकरी पण मिळत होती की ज्याच्यात मला गाण्याबिण्याशी संबंध होता. पप्पा म्हणाले की अरे एवढ्यात कसलं नोकरी बिक्री करतो, काहीतरी शिक ना आणखी. म्हणून मग मी व्हिजिट मधला एक कोर्स सिलेक्ट केला होता. आणि तो कुठला केला माहिती आहे, वुलन अँड वोर्स्टेड टेक्नॉलॉजी, की ज्याच्याशी माझा सुताराम संबंध नव्हता. काय सांग. आणि आमची प्रॅक्टिकल्स ठाण्याला असायची, रेमंड वुलन मिल्समध्ये. लोकरीच्या ढिगाच्या शेजारी मी उभा असायचा, त्या लोकरीचा नंबर किती वगैरे. अरे कशाला आपण इथे आलो असं माझ्या मनात यायचं. तर तेव्हा मी ती परीक्षा वगैरे दिली नाही, तर ही वॉज व्हेरी अनहॅपी. म्हणले अरे आम्हाला आमच्या काळात शिक्षण घेता आलं नाही परिस्थितीमुळे, आणि तुम्हाला शक्य असून तुम्ही करत. आणि ते एक फार विचित्र वाक्य बोलले, ते मला लागलं त्यावेळेला. ते म्हणजे तुला खरं सांगू का, झोपडपट्टीसमोर बसून बिडी प्यायची सुद्धा तुझी लायकी नाही आहे. अरे म्हणजे इट वॉज ट्रू. लागलं माझ्या मनाला ते. मग काही ठरवलं त्याच्यातून, त्यांनी पुन्हा तोही एक खरंच तुला सांगतो वेगळी आठवण आहे की मी खूप नर्वस झालो. आणि मग एकदा असे 2-3 महिने गेले आणि मी असं ठरवलं की आता त्यांच्याकडनं एक पैसासुद्धा घ्यायचा नाही, गदिमांच्याकडनं नाही घ्यायचा. मला त्यावेळेला एका प्रेसमध्ये मी नोकरी करतो, मला 225 रुपये पगार होता. मी 225 रुपयात माझा महिना बसवला. बरं का. मग बसनी जायचं इकडे तिकडे, मग नाटकात त्यावेळेला मला आवडायचं, मी तिकडेही जायचो. पण झालं काय की मुंबईचं खानावळीतलं खाण्यामुळे माझ्या पोटाचे पार 12 वाजले आणि तब्येत बिघडली. एक दिवशी ते मला म्हणाले की अरे तू तुझ्या स्वतःकडे कधी पाहिलंयस का आरशात? तर म्हणलं काय झालं? हे म्हणे किती खराब झालायस, आणि 200 रुपयावर तू आयुष्यभर खरडेगाशी करावीस अशी माझी अपेक्षा नाही आहे. म्हणून त्यांनी स्वतः मला 500 रुपये काढून दिले. हे म्हणले हे बघ तू आता पुण्याला ये, तब्येत सुधार, आणि मग काय करायचं ते ठर. त्यांनी नेहमी, मी सांगू का की एखाद्या माणसाचं मन कसं असं अलगद हाताळावं त्यांना कळलं, त्यांना हे त्यांनी प्रोत्साहन चांगलं दिलं. खरं त्या दिवशी आणखी तुला गमत ना, मी कॉलेजमध्ये असताना एकदा FYला नापास झालो होतो बरं का. आणि नॅचरली ते मला खूप बोलले वगैरे, मग मला फार वाईट वाटलं. मी त्यांच्याशी बोलेनासच झालो. 4-5 दिवस गेल्यानंतर ते मला एकदा म्हणले बाबा चल आपण पिक्चरला जाऊ. पिक्चरला त्यांच्याबरोबर. कोणतं पिक्चर? तर मधुचंद्र. प्रीमियर होतं. सगळे त्यातले ठमके ठमके आलेले. मी आणि पप्पा शेजारी बसलो आणि मला कळेलं की आज हे मला या पिक्चरला का घेऊन आले बरं. आणि थोडा वेळ झाला आणि काशीनाथ घाणेकरच्या तोंडी गदिमाने एक गाणं टाकले की झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा. म्हणलं माझ्या मनाला सावरण्याकरता त्यांनी मला इथं आणलंय. बघूया ना दादा तुम्ही कसं म्हणता, बघूया ना तुम्हाला खरंच अर्थ कळलाय त्या गाण्याचा. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे, आयुष्य त्यास आहे एकाच या क्षणाचे. हसुनी परी करीते, हसुनी परी करीते वर्षाव सौरभाचा. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. आणि शेवटच्या कडव्यात त्यांनी म्हणते की का कालचा उद्याला दिवशी उगा हवाला, द्यावाचं वाटतो ना मग जीव दे जीवाला. काय सुंदर रोमॅन्टिक ओळ आहे की जीव द्यायचा तर स्वतःचा जीव नको रे, कोणाच्या तरी जीवाला जीव लाव ना तुझा. वा 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 वा. हे गदिमा, हे गदिमा. नाही खरोखरी म्हणजे. आणि मला त्यावेळी ते म्हणले होते ते पिक्चरची गाणी, यावेळेला जरा मी वेगळी गंमत केली. त्यातली तुम्ही गदिमांची जर स्मिता गाणी बघितलीस ना,
ती एका वेगळ्याच गमतीने लिहिलेली आहे. तू मधु इथे आणि चंद्र चंद्र तिथे तिथे. गाणं इतक्या साध्या आणि वेगळ्या स्टाईलमध्ये काहीतरी एका वेगळ्याच रोमॅन्टिक मूडमध्ये लिहिलेत. ते रोमॅन्टिक होतेच अर्थात. होते. राजदत्तजींचा हा चित्रपट ना. दत्ताजींचा. पण हे जयवंत कुलकर्णींनी म्हटलंय गाणं. हो नाही महेंद्र कपूर बघा सगळी त्यातली मला वाटतं एन दत्तांचं म्युझिक होतं. आणि सुरावटीवर तुझ्या उमडती अचूक कशी रे माझी गजले कशास पुससी प्रश्न प्रेयसी तुला समजले मला समजले. वा, वा, वा. फार सुंदर गाणी होती सगळी. आणि सगळ्यात मेन म्हणजे हे चिंचेचे झाड झाडं. ते तर दिसे मज तुफान. चिनार वृक्षापरी. मग काय. आज सगळी गाणी ताई तुलाच आहे. आनंद दादा मधलं तुला असं काय भावलं ग की खूप खरे आहेत म्हणजे सच्चे आहेत. आणखीन काय म्हणते मनापासून ते सांगणार आहेत. जे काय करायचं ते फक्त हट्टी आहेत काही काही हो वेळेला. का? खूप हट्टी आहेत. हट्टी म्हणजे काय कशा पद्धत काय आहेत बनवलं? असं ऐकत नाहीत ते माझं. असं आहे ते. ऐकत नाहीत ते माझं. ऐकत नाहीत ते हट्टी. म्हणजे मी सांगते ते ऐकत नाही तसं काही वेळेला. आता उदाहरणार्थ हा टी शर्ट कुठला घालायचा याबद्दलही आमचा सकाळी वादविवाद. थोडासा वादविवाद झालाय. मी म्हटलं तुला काय म्हणायचं होतं? नाही त्यांना म्हटलं हे करू नका ते करून तर ऐकत नाहीत ते. मग त्यांना हवं तेच करा. मग म्हटलं करा. म्हणून तास जवळजवळ 49 इयर्स चाललेलं आहे. हो ना त्या वादामध्येच मला वाटतं बरीचशे मैल अंतर पुढे आपण जातो. नाही पण योग्य वेळेला मी माघार घेतो. दॅट इज माय वाईजनेस. जेव्हा असं कळतं की अरे तापमान जरा जास्तच वाढतंय तेव्हा आपण आपलं कव्हर घ्यावं. तो नाही, आता कसं कव्हर द्यायलाही कोणी नसतं ना घरात. हो सासूबाई नसल्यामुळे किंवा नाही तर- आता पण तुला सांगू का स्मिता या उतार वयात ना थोडंसं एक चमत्कारी हुरहुर असं माझं तरी झालंय. तुला सांगतो तू गदिमांचं एक ऊनपाऊस मधलं गाणं आहे या कातर वेळी पाहिजे पाहिजेच तू सर. त्याचा अर्थ फार वेगळा आहे. तू त्या गाण्याचं जर पिक्चरायझेशन पाहिलं असेल तर राजाभाऊंनी म्हणजे त्यांची सून ते गाणं खरं तर रेडिओवर म्हणत असते पण शॉर्ट्स राजाभाऊंचे आणि सुमतीबाईंचे. होय होय होय. ती जे आणि त्या गीताचा अर्थ मोठा गहन आहे माहितीये. कधीतरी त्यांनी तो सांगितलेला की शेष तेज सहज विलय पावे तमी सहज विलय. म्हणजे आयुष्यभर बाळगलेल्या आशा आकांक्षा असतात त्या हळूहळू हळू तुमच्या मंदावत जातात आणि कसले तरी वाटे भय. विलक्षण आहे. आणि त्या अशा वेळेला तूच येई जवळ ये हा जो एक त्यातला संदेश आहे ना हा विलक्षण आहे. आणि मी आज खरं सांगायचं ना तर मी काय आणि ही काय आम्हाला एकमेकांशी न बोलता सुद्धा एकमेकांच्या मनात आहे कळतं असा माझा डोळ्यात वाचा स्वतःचा माझ्या विश्वास. संगीत भावनांचे खरंच आहे. असं लिहिणारे हे. मग त्या तिथे पलीकडे माझ्या प्रियचे झोपडे आणि या कातर वेळी खरंच. सगळा पट उलगडून दाखवला त्यांनी. खरंच गाण्यांचा खरंच. जन्म पण तुमच्या कितीतरी डोळ्यासमोर झाला असेल ना. अनेक गाण्यांचा जन्म. गाण्यांचा हो. जन्म. मला आठवतंय ना ते मल्हारी मार्तंड मला आठवतंय. मल्हारी मार्तंड मधले गाणी वसंतराव पवार इतका साधा माणूस होता हो. रिक्षातनं बिचारे हार्मोनियम घेऊन यायचे आणि गदिमानं म्हणले आता ती त्यातलं गाजलेली लावणी कुठली फड सांभाळ तुऱ्याला गाला. अण्णा मी तुम्हाला एक रॉक अँड रोल स्टाईलची चाल ऐकवतो म्हणून ती ऐकवायची. आता एक वेगळ्या तरीची 6-7 चाली एका वेळेला ऐकवायची. अशी त्या माणसाची विलक्षण वसंतराव पवारांची प्रतिभा हा सुद्धा एक चमत्कार होता. आणि इतकं पण दावजेकरांचं मी पाहिलंय किती साधा मनुष्य काय सहजतेनं चाली काढायचे. पण सगळ्याला मिळून शब्द मात्र आमच्या गदिमांचेच होते हे तितकंच खरं आहे. हो की नाही. म्हणजे मी सांगू का मी सहज एक मोजमाप केलं जवळजवळ माझ्या कल्पनेप्रमाणे 30 एक संगीतकारांना गदिमांनी शब्द दिलेले आहेत. होय होय अगदीच मराठीत. अगदीच खरं. आम्ही रसिक दुर्दैवी आहोत की ते खूप लवकर गेले आम्हाला सोडून. हो ना त्या नाहीतर काळात खूप अगं तुम्हीच नाही आपण सगळेच. आता खरं सांगायचं तर आम्ही माडगुळकर असा प्रश्नच राहत नाही. आपण सगळेच त्यांचे चाहते आहोत खरं अगदी सांगायचं. अगदी अगदी. बरं दादा तुमच्यातला गायक कुठे हरवला मग नंतर? अभिनेता हरवला, गायक हरवला. फार म्हणजे तो असा मोठ्या प्रमाणात यायला हवा होता असं नाही वाटत? नाही मी तुला सांगतो अभिनेता हरवला ही गोष्ट मी मान्य करीन. कारण मला ज्या क्षणी गीतरमण सापडलं ना त्या क्षणी माझा बाकीचा इंटरेस्ट खूप कमी झाला. गीतरमण मी तुला सांगतो गदिमा
जाईपर्यंत गीतरामायणाने त्यांच्यानंतर गीतरामायण इतकं मी फुललंच म्हणजे. वेडा झालो. म्हणजे हिला सुद्धा माहिती आहे हो. 2-1 वर्ष म्हणजे मी भानावरच नव्हतो. सारखी गीतरामायणातली गाणी ऐकायची, ती म्हणून बघायची. आणि मुंबई दूरदर्शनवरच 1981 साली 14 डिसेंबर 1981 गीत रामायणास गाण्यासाठी मला 50 मिनिटं दिली होती. वा. आणि मी जवळजवळ 5 गाणी म्हटली माझ्या कल्पनेप्रमाणे. आणि तिथून जो मी गायन माझं सुरू आहे ते अजूनही सुरू आहे. वा वा. म्हणजे बाकीच्या मंडळींनी नंतर सुरुवात केली, पण मी फार पूर्वीपासून गीत रामायण गातोय. आणि मला आता आठवत नाही, पण निदान 1000वर तरी कार्यक्रम मध्ये आणि 5ही खंडांमध्ये. हो. आणि अजूनही होणार आहेत. कारण गीत रामायण आता मी सांगू का, बाकीच्या गोष्टी आपल्या हातात नसतात, पण माझी अशी इच्छा आहे जोपर्यंत सद्गुरूंनी आयुष्य दिले तोपर्यंत चांगल्या गोष्टी घडत राहाव्यात. खरंय, खरंय. ताई, मला तुझा असा यासाठी इतका आदर्श आहे किंवा कौतुक आहे. वेगळ्या प्रांतातून भाषेपासून वेगळं पण घेऊन आलेली तू अशा एका मोठ्या घरामध्ये इतकी तू छान विरघळलीस. काय असतो ग प्रेमाचा अर्थ? म्हणजे तू काय सांगशील आता मी नव्या सांगू का, पिढीला? सगळ्यांनी प्रेम दिलं की आपल्याला प्रेम मिळत असतं आणि आपणही त्याचं परत देत असतो. नाही, पण ताई बऱ्याच वेळा असं होतं की प्रेम देणारी व्यक्ती असते, घेणाऱ्याचीच ताकद नसते. आता मुलींचं असं झालेलं आहे की त्यात काय एवढं विशेष असं? नाही, पण तू काय सांगशील? म्हणजे 49 वर्षांच्या प्रेमाच्या गोष्टीतील रहस्य काय सांगशील, ताकद काय सांगशील मला? मला असं वाटतं फॅमिली बॉन्डच असा असला पाहिजे की तर सगळे एकत्र येतात. सगळे आम्ही गप्पा जे करत बसतो ते खूप आवश्यक आहे सगळ्यांसाठी गप्पा मारणं. म्हणजे आता आमच्या मुलींची लग्न होऊन सुद्धा, म्हणजे माझ्या धाकट्या मुलीचं लग्न होऊन सुद्धा आता 17 वर्ष 20 वर्ष झाली. धाकटेचं नाही, धाकटीचं श्रेयाचं 17 वर्ष ना. 15 वर्ष 15 कसं? हं. आणि मोठीचं 22. आम्ही दोघं एकटे राहतो पंचवटीत, म्हणजे आमच्या कळलं. खोल्यांमध्ये. पण आम्हाला कधीही एकमेकांचा कंटाळ येत नाही. गंमत आहे खरं सांगायचं. वा वा. म्हणजे असं कुठे वाटत नाही की मनोरंजनाकरता सिनेमा बघा. सिनेमा सुद्धा आम्ही बघायला कधी जात नाही. आम्ही घरातच, म्हणजे यांना तर घरातच आवडतं म्हणून मला आवडत नाही. हा, सतत म्हणजे ते घरात तशा अर्थाने मी घरकोंबडाच आहे, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. पण ताई, मला वाटतं हे आनंदाचं झाड, हे आनंदाच्या झाडाला इतकी सुंदर छान छान घरटी आहेत. गायक म्हणून, नंतर एक संगीतकार म्हणून, सुसंवादक म्हणून, निरूपणकार म्हणून, लेखक, साहित्यिक, अशी एक छान छान घरटी आहेत. आणि त्या घरट्यांमधलं स्मित मात्र तू आहेस. आणि तुझी ताकद इतकी आहे की हे आनंदाचं झाड या पंचवटीमध्ये अजून फुलणार आहे, अजून बहरणार आहेत. मला इतका आनंद झाला की इतकं आजचा हा सगळा असा मी आमच्या लग्नात हिचं नाव काय घेतलं होतं सांगू? हां हां सांगा. पंचवटीच्या प्रासादाची, बरं का, पंचवटीच्या प्रासादाची शिखर गोपुरे साहित्याची, बर. आत नांदणूक आनंदाची, सदा महोत्सव स्मित हास्याचा. वा 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 वा. तेही मला आणि कळलं हे नव्हतं. आहे मला हे डोक्यावरून गेला. मला हे आयुष्यभर हास्य लाभलेलं वा आहे. वा वा. आणि ते हास्य तसंच राहू देत आणि आनंद फुलवण्याचं काम तुम्ही दादा करत जा. तुम्ही इथं आलात, खूप आनंद झाला दादा. जाता जाता मात्र खूप सुंदर एक गाणं होऊ देत. त्या गाण्यावर आपण कार्यक्रमाची सांगता. कोणतं गाणं म्हणू? कोणतंही गाणं म्हणा. अगदी पराधीना आहे जगती पुत्र. मला वाटतं प्रभू माझं जे आवडतं गाणं हां, आहे म्हणा, गीतरामायणातलं म्हणा. ते मी चालेल, म्हणतो. चालेल. हं? हो. किती माझी आंतरिक इच्छा आहे असं चालेल, मी चालेल, म्हणतो. चालेल. की जी गदिमांनी हनुमंताच्या मुखानी वदवलेली हो, आहे. हो. हं? प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव रहावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, कधी न चळावे चंचल हे मन, श्रीरामाया चरणापासून जोवरी भूवर रामकथानक, तोवरी जन्म असावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा.